याला झेला किंवा खुडी बोलतात. त्याच्याने मी आंबा काढलेला आहे. याच्यामध्ये आंबा सेफ राहतो, कुठेही आंबा खाली पडत नाही, काय आंब्याला लागत नाही, पूर्ण सेफली आंबा याच्यामध्ये काढता येतो. आता बघू शकता तुम्ही, मी हापूस आंबा काढलेला आणि किती सेफ आहे बघा, आंब्याला कुठेच मार लागलेला नाही. आणि ही आंबे खाली द्यायची टोपली आहे. याच्या टोपलीमध्ये आंबे भरून आपण खाली देतो, म्हणजे कुठे आंबा पडायला नको, लागायला नको. आणि तुम्ही समोर बघतात हे हापूस आंबे आहेत, पण ते पूर्णपणे रेडी नाही बघा, आत्ता पण छोटे छोटे. याची साईज अजून पण मोठी होईल. हे लहान आहेत, जोपर्यंत पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत हे काढता येणार नाही. म्हणून आम्ही बघून बघून एक एक आंबा काढतो. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे हापूस लागलेले आहेत. हे बघा, भरपूर असे हापूस आहेत समोर. आणि हे बाबा आहेत, बाबा आता रायवल काढतात. हे जमिनीवरच आहे, म्हणजे खालीच आहे, म्हणून बाबा खालून काढतात. याला झिला किंवा खुडी बोलतात. आणि हा जो निळ्या कलरचा जो कॅरेट आहे याच्यामध्ये ते आंबे ठेवतात. तर आता बाबा बघा खाली हाताने पण आंबे काढत आहेत. हे बघा भरलेले आहेत. आणि हे त्या कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत आंबे. बघा कॅरेट कसा असतो, याच्यामध्ये ठेवून कॅरेट घेऊन जातो. आता तुम्हाला दाखवतो पुढे. हे बघा मी आहे, आणि इथे किती जमिनीला खाली आंबे लागले तुम्ही बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात लागलेत बघा. याला रायवल बोलतात. याचं ज्यूस होतं, याला रायवल बोलतात. हे बघा किती आंबे आहेत बघा खाली जमिनीला, हाताने पण आपण तोडू शकतो हे. आणि ते पण तयार वगैरे तोडावं लागतं. हे पण आंबे तयार नाहीत, पण जे आंबे तयार आहेत ना तेच तोडावे लागतात. आता बघा मी कसे एक एक तयार आहेत जे, कसे आपण एक एक काढूया. इथे एक तयार दिसतोय मला. हे बघा हा आंबा काढलाय मी. आता गाडी लोड करत आहे, मी आंबे घेऊन चाललो आहे. आणि माझ्यासोबत आयर शेट आहे आपले, जे इथे सगळं बघतात, म्हणजे फार्म यांच्याच ताब्यात असते. बघा गाडी लोड केलेली आहे आणि हे आंबे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपले घरी जाणार.